घर बनवूया कसं, भूकंपात टिकेल असं, वादळाला सामोरं जाईल असं. लोड बेरिंग भारवाहक भिंतींचे नव्या घराचे आपदा प्रतिरोधक बांधकाम. 26 जानेवारी 2001 रोजी कच्छमध्ये झालेल्या अतिविनाशक भूकंपामध्ये हजारो घरे पडली, लाखो घरे हादरली आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले. गेल्या दशकामध्ये आपल्या देशात आलेला खूप जास्त तीव्रतेचा हा 5वा भूकंप होता. त्यापैकी 2 मोठे भूकंप उत्तरांचल राज्यात आले होते. पाश्चात्य देशांमध्ये इतक्याच तीव्रतेच्या भूकंपामध्ये मृत्यूअंक खूपच कमी असतो, कारण तेथील भूकंप प्रवण क्षेत्रांमध्ये सर्व घरे वैज्ञानिक पद्धतीने भूकंप प्रतिरोधक बनवण्यात येतात आणि प्रत्येक भूकंपानंतर त्याच्या अनुभवांपासून धडा घेऊन तेथील लोक गरजेप्रमाणे असलेल्या घरांचं रेट्रोफिटिंग पण करतच राहतात. आपणही कच्छमधील अंजारच्या 1956च्या भूकंपानंतर ही स्वस्त आणि सोपी टेक्नॉलॉजी समजून घेऊन भूकंप प्रतिरोधक घरं बांधली असती तर ह्या भूकंपामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान टाळू शकलो असतो. आम्ही 1992 साली कच्छच्या रापर तालुक्यातील निलपर गावात भूकंप प्रतिरोधक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून दगडमातीचे एक कच्चे घर बांधले होते, जे या भूकंपात खूपच कमी नुकसानासह उभे राहिले. तर त्याच्या आजूबाजूची पक्की छतं असलेली सर्व घरं जमीनदोस्त झाली. भूतकाळात चुकलो असलो तरी आता भारी नुकसानापासून वाचण्यासाठी भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये नव्या किंवा हयात घरांना आवर्जून भूकंप प्रतिरोधक बनवणे गरजेचे आहे, कारण 95% लोकांचा मृत्यू घर पडल्यामुळेच होत असतो. गुजरात राज्यात मोठ्या शहरांना सोडून सर्व ठिकाणी बहुतेक घरे स्थानिक मालसामान वापरून स्थानिक गवंडी बांधत असतात. बांधकामाची पद्धत पिढ्यानपिढ्या विकसित होत आलेली असते. अशी घरे कुटुंबाची गरज, स्थानिक हवामान आणि लोकांचे राहणीमान यासाठी योग्य असून सुद्धा भूकंपामध्ये टिकण्याच्या बाबतीत खूपच कमकुवत सिद्ध झालेली आहेत. हा कमकुवतपणा काय होता आणि त्यामुळे भूकंपात कशा प्रकारचं नुकसान झालं ते समजण्यासाठी एका घराचं मॉडेल पाहूयात. या घराला ह्या 4 भिंती आहेत. या घराकडे बघितलं तर या दिशेकडून आलेल्या भूकंपाच्या आडव्या झटक्यानं भिंती अशा प्रकारे हलतात. अशा प्रकारे हलण्यानं भिंतीमध्ये ताण उत्पन्न होतो. साधारणपणे विटांच्या भिंती असा ताण सहन करू शकत नाहीत, म्हणून भिंतीला मध्यभागी अशा उभ्या भेगा पडतात आणि अनेक वेळेला भिंत ओळंब्याच्या बाहेर सुद्धा जाते. आता भूकंपाचा झटका भिंतीला समांतर असेल तर त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी ही फ्रेम बघूयात. ही फ्रेम या प्रकारे आयताकृतीतून शंकरपाळ्यासारखी होते, ज्यामुळे या बाजूचा विकर्ण खेचला जातो. तसंच भिंत पण खेचली जाऊन या दिशेचा ताण उत्पन्न होतो, त्यामुळे भिंतीमध्ये तिरकी भेग पडते. हे समजून घेण्यासाठी या कागदाला भिंत मानूया. त्यात हे छिद्र म्हणजे खिडकी आहे. या कागदाला त्याच प्रकारे खेचला तर लागलीच तिरक्या भेगा पडतात. भिंतीचं सुद्धा असंच होतं. आणखी एक गोष्ट, भूकंपाचा झटका या दिशेला असेल तर त्याला काटकोनात असलेली भिंत जास्त हलते आणि समांतर असलेली भिंत कमी हलते. त्यामुळे कोपऱ्यावर ताण येतो. म्हणून जर कोपरा कमकुवत असेल तर भिंती कोपऱ्यातून वेगळ्या होतात. जेव्हा धक्क्याची तीव्रता जास्त असते तेव्हा भिंतीमध्ये नुकसान पण जास्त होतं.
संपूर्ण गुजरातमध्ये भूकंप किंवा वादळ केव्हाही कुठेही आणि कमी जास्त तीव्रतेचे येऊ शकते. म्हणून नवीन बांधकामामध्ये आपत्ती प्रतिरोधक बांधकाम टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्याशिवाय चालणार नाही. येथे आपण सामान्य उपयोगासाठी बनवलेल्या छपरांचं वजन भिंतीवर पेललेले असते अशा 1 किंवा 2 मजल्यांची घरे भूकंप आणि वादळ प्रतिरोधक कशी बनवावीत ते समजून घेऊयात. येथे समजावण्यात आलेले टेक्निक अगदी सोपे आहे. कोणतीही व्यक्ती स्थानिक गवंड्याकडून स्वतःच्या घराचे बांधकाम करून घेताना याचा उपयोग करू शकते. असे घर स्थानिक सामग्रीसह नव्या टेक्नॉलॉजीचा थोडासा उपयोग करून बनवता येते. भूकंपामध्ये इतकी घरे पडली त्याचा मुख्य दोष बांधकामात वापरलेल्या सामग्रीचा नव्हता, तर बांधकामाच्या टेक्नॉलॉजी आणि गुणवत्तेचा होता. ह्या टेक्नॉलॉजीने नवीन बांधकामाचा खर्च 10% वाढतो, परंतु हे बांधकाम कुटुंबाला पुरेसं रक्षण देते, कारण की अशी घरे जमीनदोस्त होण्याची शक्यता खूपच कमी असते. आपत्तीमध्ये सुरक्षेसाठी गरज असलेल्या किमान म्हणजेच कमीत कमी वस्तूच या व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणून या मार्गदर्शनामध्ये कुठल्याही प्रकारे काटछाट करू नये. एकाच ठिकाणी अनेक सळ्या घातल्यामुळे सुद्धा घर कमकुवत होऊ शकते. म्हणून अधिक सळ्या घालताना इंजिनियरचा सल्ला जरूर घ्यावा. 2 मजल्यापर्यंत RCC फ्रेम बनवून जास्त खर्च करण्याची गरज नाही. हाताशी असलेल्या सामग्रीसह योग्य टेक्निक वापरल्याने आणि गुणवत्ता सांभाळल्याने सुरक्षा नक्कीच वाढते. भूकंपाच्या धक्क्यानं घर मागे पुढे आणि आजूबाजूला हलतं, त्यामुळे पायाला फारसं नुकसान होत नाही. म्हणून ज्या ठिकाणी घर बांधायचं असेल त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे पाया जितका खोल ठेवत असतील तितकाच ठेवावा. भिंतींना मजबूत करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात आणि दरवाजा खिडकीच्या दोन्ही बाजूला एक सळई पायापासूनच घालावी. घराचा पाया कसा बनवावा? कातळ किंवा कठीण जमीन लागेपर्यंत पाया खोदावा. भिंतीच्या मध्यरेषेसाठी खोदकामावर लाईन दोरी बांधावी. पायामध्ये कोपऱ्यात आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभी सळई लावण्यासाठी दगडाचे तुकडे किंवा 4 इंच कॉन्क्रीटचे पॅकिंग करावे. सळया उभ्या करण्यासाठी ओळंब्याने चिन्ह करावे. सरकारी गाईडलाईन प्रमाणे 10 किंवा 12 मिलीमीटरची TMT सळई उभी करावी. सळईच्या खालच्या टोकाला 12 इंच वळवून ठेवावी. सळईवर जास्त कॉन्क्रीट टाकावे आणि वळवलेल्या टोकाला कॉन्क्रीटमध्ये दाबून टाकावे. सळई सरळ उभी ठेवण्यासाठी दगडाचे पॅकिंग करावे आणि सळई बांबूला बांधून ठेवावी. पायामध्ये 1:3:6 च्या मालाचे 4 इंच पर्यंत PCC भरावे. उभ्या सळईचे वळवलेले टोक कॉन्क्रीटच्या बरोबर मध्यभागी येईल ह्याची काळजी घ्यावी. पायाचे कॉन्क्रीट भरल्यानंतर कमीत कमी 3 दिवस पाण्याचा शिडकावा करून त्याला सतत दमट ठेवावे. जर बांधकाम दगडाचं करायचं असेल तर बांधकाम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक सळईला 3 फूट लांब आणि 4 इंच व्यासाचा प्लास्टिकचा पाईप घालून ठेवावा. खास लक्षात ठेवा, प्रत्येक कोपऱ्यात आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सळई पायापासूनच उभी करा. हा कमकुवतपणा घराच्या कुठल्या भागामध्ये होता आणि का होता हे समजण्यासाठी आपण आधी दगडाच्या भिंतींना बघू. कारण कच्छची बहुतेक घरं ही दगडाची बनवलेली होती. भूकंपाच्या धक्क्यानं या दगडी भिंती फाकल्या होत्या. अशा प्रकारचं नुकसान लातूर, उत्तरांचल, सौराष्ट्र आणि कच्छ सगळीकडेच बघायला मिळालं. बांधकामाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळेच
अशा प्रकारचं नुकसान झालं होतं. दगडाच्या भिंतींमध्ये दोन्ही कडांच्या आत आणि बाहेर सबंध लांब दगड लावण्यात येतात आणि मध्ये खडी भरण्यात येते, म्हणून मधला जोड कापला जात नाही. याशिवाय आतल्या आणि बाहेरच्या पदरांना जोडणारा हायदर नसतो. या कारणांमुळं भूकंपानं भिंतीचं आतलं आणि बाहेरचं असे दोन्ही पदर वेगळे होतात. या हायदरचं काम समजून घेण्यासाठी ही कापसाची गादी बघूयात. यात थोड्या थोड्या अंतरावर आरपार टाका मारलेला असतो. हा टाका कापड आणि कापूस दोन्हीला पकडून ठेवतो. भिंतीमध्ये हायदर या टाक्यासारखंच काम करतो, म्हणून दगडाच्या भिंतींमध्ये आत आणि बाहेर दोन्ही पदर सुट्टे होऊ नयेत म्हणून हायदर घालणं गरजेचं आहे. पाया आणि प्लिंथचं दगडाचं बांधकाम कसं करावं? बांधकामात मोठ्या दगडांचा उपयोग करा. लहान गोल दगड वापरू नका. घराच्या भिंतींचे बांधकाम जर दगडाचं करायचं असेल तर पाया 24 इंच रुंद बनवा. विटेच्या भिंतीसाठी 18 इंच रुंद पाया बनवा. प्लिंथमध्ये दगडाचे बांधकाम करताना उभे आणि आडवे सांधे कापा. दगड उभा ठेवण्याऐवजी त्याच्या बैठकीवरच ठेवा. दगडाची लांबी भिंतीच्या रुंदीमध्ये ठेवा. लहान मोठे दगड शेजारी शेजारी ठेवून आडवे सांधे कापा आणि एक दुसऱ्याला जखडून ठेवा. कोपऱ्यामध्ये लांब दगडाचा उपयोग करा. पूर्ण भिंतीचे बांधकाम पायापासून एकाच वेळेला सुरू करा. सगळ्या मोठ्या दगडांच्या मधल्या जागेमध्ये धारदार लहान दगड अडकवा. दगड लावले गेल्यानंतर उभ्या सांध्यामध्ये 1:6च्या प्रमाणात सिमेंट वाळूचा माल भरा. पाणी कमी असलेल्या विस्तारामध्ये दगडांचं बांधकाम मातीचं करता येतं. बांधकामात दर 3 ते 4 फुटाच्या अंतरावर आरपार एक हायदर ठेवा. भिंतीच्या दर 2 फूट उंचीला असा हायदर ठेवत राहा. लांब दगडाच्या ऐवजी कॉन्क्रीटचा हायदर बसवण्यासाठी 2 दगडांच्या मध्ये 3 इंच जागेमध्ये 1.5 इंच कॉन्क्रीट पसरा व 2 बाजूला हुक वळवलेली सळई ठेवा आणि सळईला जास्त कॉन्क्रीटमध्ये बंद करा. कॉन्क्रीट 1:2:4 या प्रमाणात वापरा. जेथे भिंतीचे बांधकाम एकदम सुरू केलं नसेल तेथे भिंती पायरीच्या आकाराच्या बनवा. भिंतीचे बांधकाम 18 इंच ते 24 इंच उंच झालं की सळईवर घातलेला प्लास्टिकचा पाईप गोल फिरवून काढून घ्या. यामुळं झालेल्या पोकळीमध्ये 1:1.5:3 या प्रमाणात कॉन्क्रीट भरा. कॉन्क्रीटला सळईनी नीट खोचून घ्या. उभी सळई ह्या कॉन्क्रीटच्या मध्यात राहील याची काळजी घ्या. भिंतीची रुंदी एकसारखी राहण्यासाठी प्रत्येक थराला लाईन दोरी आणि ओळंबा वापरा. झालेल्या बांधकामाच्या वर सळईला पुन्हा प्लास्टिकचा पाईप घाला आणि त्याच्या आजूबाजूचं बांधकाम सुरू करा. घराची प्लिंथ जमिनीपासून कमीत कमी 12 इंच उंच ठेवा. बांधकामामध्ये सगळेच उभे सांधे कापा. जेव्हा बांधकाम थांबवता तेव्हा त्याच्या वरच्या पातळीवर माल पसरू नका. नवीन थराचे बांधकाम सुरू करताना खराट्याने बांधकामाची सपाटी साफ करून पाण्याचा शिडकाव करून मगच माल पसरा. बांधकामाच्या सर्व नियमांचे नेहमी पालन करा आणि उभी सळई 4 इंच कॉन्क्रीटमध्येच बंद करा. भूकंपाच्या परिणामाने प्लिंथ आणि भिंतीमध्ये भेगा पडत असतात. याचा प्रभाव कमी करण्यासाठी प्लिंथच्या उंचीवर
सळईचा कॉन्क्रीट बँड बनवावा. प्लिंथवर बँड कसा बनवाल? प्लिंथ बँड जेथे बसवायचा असेल तेथे बांधकामाची सपाटी खडबडीत राहू द्या. या सपाटीतून बाहेर येणारे उभे दगड लावा जे बँडशी चांगला जोड बनवतील. प्लिंथपर्यंतच्या बांधकामावर प्लिंथ इतका रुंद कॉन्क्रीट बँड बनवण्यासाठी या बँडमध्ये भिंतीच्या लांबी एवढ्या 8 मिलीमीटरच्या 2 TMT सळया टाका. लांब सळईचा चढाव जोड 18 इंच ठेवा. हुक बनवलेले 8 मिलीमीटरचे आकडे 12 इंचाच्या एकसारख्या अंतरावर या सळईला तारेने बांधा. लांब सळईला बरोबर कॉन्क्रीटच्या मध्यात ठेवण्यासाठी सळईच्या खाली पॅकिंग ठेवा, ज्याने सळईच्या वर आणि खाली एकसारखं कव्हर राहील. कोपऱ्यातली आतल्या बाजूची सळई बाहेरच्या सळईपर्यंत आणून L आकारामध्ये वळवून बाहेरच्या सळईला बांधा. Lचा वळवलेला भाग 18 इंच ठेवा. बँड बाहेरची एकाच बाजूची सळई L आकारात वळवा. भिंतीच्या T जोडावर पण लांब सळईला वळवून दुसऱ्या लांब सळईशी 18 इंचाचा चढाव जोड करा. उभी सळई आणि प्लिंथ बँडची आडवी सळई यांना L आकाराच्या एका 8 मिलीमीटर TMT सळईच्या सहाय्याने जोडा. L आकाराच्या या सळईच्या दोन्ही बाजू 18 इंच लांब ठेवा. 4 इंचाचा बँड बनवण्यासाठी भिंतीच्या दोन्ही बाजूंना 4 इंच उंच पाट्या लावा. भिंतीच्या वरच्या सपाटीवर पाणी शिंपडून मगच 1:4 या प्रमाणात कॉन्क्रीट भरा. कॉन्क्रीट भरताना ते नीट खोचून घ्या. ह्या बँडला कमीत कमी 3 दिवस पाणी शिंपडून दमट ठेवा. नंतरच वरची भिंत बांधायला घ्या. यानंतर सुद्धा अजून 12 दिवसपर्यंत पाणी शिंपडत राहा. खास लक्षात ठेवा, बँडच्या कोपऱ्यातील सळई अखंड ठेवा आणि तिला उभ्या सळईशी घट्ट बांधा. याशिवाय घराची भिंत हलून परत आपल्या जागेवर येऊन कोपऱ्यातून उघडी निखळून पडेल असं होऊ नये म्हणून प्रत्येक कोपऱ्यात बांधकामाच्या आतल्या बाजूला पायापासूनच एक सळई लावणं गरजेचं आहे. ही सळई दोन्ही भिंतींना बांधलेली असल्यामुळे कोपऱ्यांना मजबूत करते आणि भिंतींना कोपऱ्यातून वेगळ्या होण्यापासून वाचवते. प्लिंथवर भिंतीचे बांधकाम कसे करावे? बांधकामाचे सर्व नियम पाळून दगडाची भिंत 15 ते 18 इंच रुंद बनवा. विटेची भिंत कमीत कमी 9 इंच रुंद बनवा आणि बांधकामात उभ्या सळईसाठी 4 इंच बाय 4 इंच जागा सोडा. ब्लॉकची भिंत कमीत कमी 8 इंच रुंद असावी. त्यात उभ्या सळईसाठी खास प्रकारचे छिद्र असलेले ब्लॉक वापरा. हे छिद्र कमीत कमी 4 इंच व्यासाचं किंवा 4 इंच बाय 4 इंच असावे. सर्व भिंतींचे बांधकाम एकाच वेळेस सुरू करा. विटा आणि ब्लॉक बांधकामात वापरण्यापूर्वी व्यवस्थित भिजवून घ्या. बांधकामात 1:6 सिमेंट वाळूचा माल वापरा. बांधकामात सगळे उभे सांधे कापा. उभ्या सांध्यांमध्ये कमीत कमी अर्धा इंच जागा ठेवून त्यात माल व्यवस्थित भरा. जर भिंतींचे बांधकाम एकाच वेळेस सुरू केले नसेल तर भिंती पायरीच्या आकारांमध्ये बनवा. बांधकामाचा प्रत्येक थर लाईन दोरी ठेवूनच बनवा आणि प्रत्येक थर ओळंब्याने तपासून घ्या. दर 1 फूट उंचीला बांधकामाची सपाटी ट्यूब लेवलने नीट तपासा. बांधकाम लेवलमध्ये नसेल तर गरजेपुरता माल भरून लेवल व्यवस्थित करा. प्रत्येक नव्या थराला
बांधकामावर पाणी शिंपडून मगच नवा माल घाला. सर्व प्रकारच्या भिंतींमध्ये बांधकाम 24 इंचापेक्षा वर पोहोचले की उभ्या सळईच्या आजूबाजूच्या पोकळीमध्ये 1.5-3च्या प्रमाणात कॉन्क्रीट खोचून भरा. सळईच्या आजूबाजूचे कॉन्क्रीट कमीत कमी 4 इंच ठेवा. उभी सळई ह्या कॉन्क्रीटच्या बरोबर मध्यात राहील याची काळजी घ्या. खास लक्षात ठेवा, विटा आणि ब्लॉक पाण्यात भिजवूनच वापरा. सर्व उभ्या सांध्यांमध्ये माल भरा आणि गुणवत्ता सांभाळा. खिडकीच्या उंचीपर्यंत बांधकाम पोचले की खिडकीची फ्रेम लावा. कुठल्याही एकाच भिंतीमध्ये दरवाजा, खिडकी आणि कपाट यांच्यासाठी जास्त पोकळ जागा ठेवू नका. पोकळ जागा भिंतीच्या आतल्या कोपऱ्यापासून कमीत कमी 2 फूट दूर ठेवा. कुठल्याही 2 पोकळ जागांमध्ये सुद्धा 2 फूट जागा सोडा. खिडक्या अशा प्रकारे बसवा की सर्व पोकळ जागांची वरची लेवल एकसारखी होईल. खास लक्षात ठेवा, खिडकी आणि दारातील अंतर आणि आतल्या कोपऱ्यापासूनचे त्यांचे अंतर 2 फुटापेक्षा जास्तच असावे. आपण या मॉडेलमध्ये भूकंपाच्या झटक्यानं भेगा पडताना बघितल्या. हे टाळण्यासाठी भिंतीमध्ये ताण सहन करण्याची क्षमता घालावी लागते. हे समजून घेण्यासाठी एक बादली बघूया. पाण्याने भरून तिला उचलायला गेलो तर त्यात भेगा पडतात आणि या भेगा पडू नयेत म्हणून बादलीची वरची धार ही मुडपलेली म्हणजे वळवलेली असते. अशा प्रकारे घराच्या भिंतींच्या वर सळया असलेला कॉन्क्रीटचा बँड बसवला तर भूकंपामध्ये भिंत कमी हलते आणि त्यामुळे भिंतीचं नुकसान सुद्धा कमी करता येतं. पोकळीच्या वर लिंटल कसे बनवाल? जर दरवाजाची उंची आणि नेवाची किंवा छताची उंची ह्यामध्ये 2 फुटापेक्षा कमी अंतर असेल तर पोकळीच्या वर तुकडा लिंटल लावा आणि नेवाच्या उंचीवर अखंड बँड बनवा. जर ह्या उंचीमध्ये 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर लिंटलच्या उंचीवर पण अखंड बँड बनवा. तुकडा लिंटलला दोन्ही टोकांना भिंतीवर 9 इंचाची बैठक द्या आणि सळयांच्या दोन्ही बाजूच्या टोकांना वरच्या बाजूस वळवून नेवाच्या बँड किंवा छताच्या सळयांशी 18 इंचाचा चढाव जोड द्या. लिंटल आणि वरच्या बाजूस वळवलेल्या सळयांना 1.5-4च्या कॉन्क्रीटमध्ये बंद करा. तुकडा लिंटल आधीपासून सुद्धा बनवता येतो. यासाठी साच्यामध्ये सळया बसवा आणि दोन्ही बाजूच्या टोकांना वरच्या बाजूस वळवलेले ठेवा. साच्यामध्ये 1.5-4च्या प्रमाणात कॉन्क्रीट भरून 4 इंच जाड लिंटल बनवा. कॉन्क्रीट नीट खोचून भरा. 7 दिवस सतत ओलट ठेवून लिंटलला भिंतीवर बसवा. उभ्या सळयांना वळवून नेवाच्या बँडला किंवा छताच्या सळयांशी बांधा. बांधकाम नेवा किंवा छताच्या उंचीपर्यंत करा. खास लक्षात ठेवा, तुकडा लिंटलला अखंड बँड किंवा छताशी न चुकता बांधा. नेवा बँडमध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? नेवा बँडसाठी बँडच्या लांबीप्रमाणे 10 मिलीमीटरची सळई कापा. बँडच्या रुंदीप्रमाणे 8 मिलीमीटरच्या सळईचे आकडे बनवा. आकड्याचे माप भिंतीच्या रुंदीपेक्षा 2 इंच कमी ठेवा. आकड्यांना लांब सळईशी 12-12 इंचाच्या अंतरावर बांधा. ह्या पिंजऱ्याला भिंतीवर ठेवा. कोपऱ्यात आणि टी जोडावर एल आकाराची सळई ठेवून त्याला अखंड बनवा. भिंतीमधील प्रत्येक उभ्या सळईच्या वरच्या टोकाला वळवून नेवा बँडच्या सळईशी 18 इंचाचा जोड करा.
10 मिलीमीटर TMT सळईचे 2 चिमटे प्रत्येक कोपऱ्याच्या जवळ त्रिकोणी भिंतीला समांतर ठेवलेल्या नेवा बँडच्या सळईशी बांधा. ह्या सळया बाहेरच्या कोपऱ्यापासून 12 इंच आतल्या बाजूला लावा. ज्या भिंतीवर तुळई किंवा बांबू पट्टी लावायची असेल तेथे 2 फूट लांब 3 मिलीमीटर जस्ताची 2 पदरी तार बँडच्या सळईला बांधा. भिंतीची वरची सपाटी पाणी ओतून ओली करा. पॅकिंग ठेवून सळया ह्या सपाटीपासून 1.5 इंच वर राहतील याची काळजी घ्या. बँडमध्ये 1:4च्या प्रमाणात कॉन्क्रीट भरा. त्याला सळईने नीट खोचून भरा. कॉन्क्रीट भरताना छपरासाठी जस्ताच्या तारीचे शेंडे बाहेर राहतील ह्याची काळजी घ्या. बँडला 15 दिवस सतत ओला ठेवा. खास लक्षात राहू द्या, लिंटल आणि नेवाचे बँड अखंड बनवा. सर्वसाधारणपणे घरांच्या चारही भिंती कोपऱ्यामध्ये एकमेकीला आधार देतात. उताराची छपरे असलेल्या घरांमध्ये त्रिकोणी भिंतींना कोणत्याही प्रकारचा आधार नसतो. या भिंतीला भूकंपाचा झटका या दिशेला लागतो तेव्हा भिंतीला पण धक्का बसतो आणि या भिंती अशा प्रकारे हालायला लागतात. या झटक्याच्या परिणामानं त्रिकोणी भिंतीला सहजपणे नुकसान होतं आणि मोठ्या धक्क्याच्या वेळेस भिंतीबरोबर छप्पर पण खाली येतं. असे नुकसान टाळण्यासाठी नवीन बांधकाम करताना छप्पर लावण्यापूर्वी त्रिकोणी भिंतींवर सळयांचा कॉन्क्रीट बँड बसवावा. त्रिकोणी भिंतीवर बँड कसा बनवाल? नेवाच्या उंचीवर बँड बनवल्यानंतर 3 दिवस थांबून त्रिकोणी भिंतीवर ओळख चिन्ह करून लाईन दोरी बांधा. बाहेरच्या कोपऱ्यापासून 18 इंच लांबून सुरुवात करा. दोन्ही बाजूच्या त्रिकोणी भिंती पायरीच्या आकारात उतार देऊन बनवा. वरच्या उतरत्या सपाटीवर नेवा बँडसारखा 10 मिलीमीटरच्या 2 TMT सळयांचा आकड्यांनी बांधलेला पिंजरा ठेवा. भिंतीच्या टोकावर बँडला अखंड ठेवण्यासाठी 3 फूट लांब 2 सळया ठेवून त्याला आकड्यांनी बांधा. त्रिकोणी भिंतीच्या उभ्या सळईला वळवून बँडच्या सळईला बांधा. नेवाच्या बँडमधून बाहेर काढलेल्या चिमट्याच्या सळईला वळवून ह्या बँडच्या सळईला बांधा. त्रिकोणी भिंतीला जोडलेल्या भिंतीवर पण बँडसाठीचा सळयांचा पिंजरा ठेवा. ह्या पिंजऱ्याला त्रिकोणी भिंतीवरच्या बँडच्या सळईशी कमीत कमी 18 इंचाचा चढाव जोड द्या. त्रिकोणी भिंतीवर जेथे तुळई आणि आढे द्यायचे असेल तेथे ज्याला खालच्या बाजूस 6 इंच बाय 6 इंच प्लेट वेल्ड केलेली आहे असा 8 इंच लांब 12 मिलीमीटरचा बोल्ट बसवा. ह्या बोल्टला बँडच्या सळईशी तारेने बांधा. हा बोल्ट तुळई आणि आढ्याला भिंतीशी जोडतो. याशिवाय लोड वॉलसाठी त्रिकोणी भिंतीच्या बँडच्या कोपऱ्यात 18 इंच लांब 10 मिलीमीटर सळईचा चिमटा ठेवा. सर्व सळया बांधल्या गेल्यानंतर बांधकामावर पाणी शिंपडा. सळईच्या खाली सिमेंट किंवा दगडाचं पॅकिंग करून 4 इंच जाड कॉन्क्रीट बँड बनवा. कॉन्क्रीट खोचून भरा. बँडला सतत 15 दिवस ओला ठेवा. खास लक्षात ठेवा, त्रिकोणी भिंतीच्या बँडला नेव्याच्या बँडशी न चुकता बांधा आणि तुळई आणि आढ्यासाठी बँडमध्ये बोल्ट बसवा. कौलारू छपरांचं संपूर्ण फ्रेमवर्क लाकडाचं बनवलेलं असतं.
त्याचे सर्व भाग एकमेकाला आणि भिंतीला घट्ट बांधलेले नसतात. कौलं पण बॅटन पट्टीवर मोकळीच ठेवलेली असतात. या कारणाने छप्पर भूकंप आणि वादळानं वेडं-वाकडं होऊन विखुरलं जातं आणि कौलं खाली पडतात. अशा प्रकारे होणारं नुकसान कसं टाळावं, यासाठी आता हा डबा बघूयात. या डब्याचं झाकण उघडं असलं आणि आपण डबा उचलला तर तो डबा वाकडा होतो. पण हाच डबा त्याचं झाकण बंद असलं आणि उचलला तर वाकडा होत नाही. अशा प्रकारे झाकण डब्याला चारी बाजूनी पकडून ठेवतं आणि डब्याला उडवलं तरी तो उघडत नाही किंवा तुटत नाही. घराचं छप्पर किंवा छत झाकणासारखंच असतं. ते जर भिंतीला जखडून ठेवलेलं असेल तर ते भिंतीला आधार देतं. कौलारू छपराला विखुरण्यापासून कसं वाचवावं? कॉन्क्रीटचे सर्व बँड 7 दिवस पाणी शिंपडून ओले ठेवा. त्यानंतर तुळई आणि आढ्यामध्ये छिद्र पाडून त्याला बोल्टवर बसवा आणि नट लावून घट्ट करा. छपराचे सर्व वासे तुळईला आणि आढ्याला 2-2 खिळ्यांनी लावा. खिळे मारण्यापूर्वी त्यात ड्रिलने छिद्र करा. याशिवाय वासेपट्टीला नेवाच्या भिंतीतील बँडमधून काढलेल्या जस्ताच्या तारेने बांधा. वासेपट्टीचा तुळईशी आणि आढ्याशी असलेला जोड जस्ताच्या लोखंडी पट्टीने आणखीन मजबूत करा. यासाठी जस्ताची तार सुद्धा बांधू शकता. वासेपट्टीवर खिळ्याने बॅटन पट्टी लावा. बॅटन पट्टीमध्ये कौला एवढे अंतर ठेवण्यासाठी लाकडाचं माप वापरा. खास लक्षात ठेवा, लाकडाची फ्रेम एकमेकाशी आणि भिंतीशी पक्के बांधून ठेवा. छप्पर विखुरण्यापासून वाचवण्यासाठी फ्रेमच्या विकर्णात ताण बांधण्यात येतात. हे ताण कशा पद्धतीत काम करतात ते समजण्यासाठी आपण या मॉडेलची छप्पर फ्रेम बघू. जर तिला या बाजूनी धक्का मारण्यात आला तर ती आयताकृतीतून शंकरपाळ्यासारखी होते. हे जर टाळायचं असेल तर या विकर्णाला तार बांधली पाहिजे. असं केल्यानं फ्रेमला धक्का लागल्यानंतर सुद्धा फ्रेम आयताकृतीच राहते. छपराच्या फ्रेममध्ये ताण कसे बांधाल? सर्व वासेपट्ट्यांना आतल्या बाजूने तुळईच्या आणि नेवाच्या जवळ 4 बाय 4.25 इंचाचे लाकडाचे फळकूट 2-2 खिळ्यांनी लावा. फळकुटाला आधीच ड्रिलने छिद्र पाडावीत, म्हणजे त्यात भेग पडत नाही. ह्या फळकुटाला खालच्या बाजूस उतारात विकर्णामध्ये एकानंतर एक जस्ताच्या तारांचे ताण बांधा. ह्या ताणासाठी 16 गेजची तार वापरा. ताण बांधताना पक्कड आणि सेंटरिंगच्या हातोडीने नीट खेचा. प्रत्येक बाजूच्या विकर्णाच्या तारेमध्ये 6 मिलीमीटरच्या सळईचा तुकडा अडकवून त्यांना पिळून त्यात ताण उत्पन्न करा. लाकडी पिंजऱ्याला विकर्णामध्ये न चुकता तार बांधा आणि तिला पीळ मारून ताण उत्पन्न करा. कौलांना वादळात उडून जाण्यापासून कसे वाचवाल? वादळाच्या वेळी साधारणपणे ज्या दिशेने वारा येत असेल त्याच्या विरुद्ध दिशेने कौले लावायला सुरुवात करा. 6 मिलीमीटर सळई किंवा 16 गेजच्या 2 जस्ती तारा नेवाच्या सर्वात खालच्या धारेवरच्या कौलावर लावा. ह्या तारेच्या दोन्ही टोकांना त्रिकोणी भिंतीजवळच्या वासेपट्टीला खालच्या बाजूला बांधा. कौले लावल्यानंतर सर्व त्रिकोणी भिंतीवर
लोड वॉल बनवण्यासाठी विटांच्या 2 रांगा करा. ह्या विटांना एकास 4 प्रमाणाच्या मालात बसवा. ह्या रांगांच्या मध्ये कॉन्क्रीटसाठी 3 इंचाची जागा सोडा. ह्या जागेमध्ये 10 मिलीमीटरची TMT सळई ठेवा. ह्या सळईला त्रिकोणी भिंतीच्या बँडमधून काढलेल्या चिमट्याच्या शेंड्याला बांधा. सळईला एकास 2:4च्या प्रमाणाच्या कॉन्क्रीटमध्ये बंद करा. कॉन्क्रीट खोचून भरा. लोड वॉलला सिमेंटच्या प्लास्टरने बंद करा. खास लक्षात ठेवा, कौलाच्या सगळ्यात खालच्या धारेवर सळई लावा आणि सर्व त्रिकोणी भिंतींवर लोड वॉल बनवा.